नारळाच्या बाबतीमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नारळाच्या झाडाला मीठ घातलं तर चालेल का? खरं तर कुठल्याही कृषी विद्यापीठाची ह्याला शिफारस नाही आणि घालाल तर फायद्यापेक्षा तोटा जास्त आहे. आता फक्त तामिळनाडू कृषी विद्यापीठ शिफारस की नारळासाठी वर झाडावर जिथे फुलं येतात, फळं लागतात त्या ठिकाणी 1% मिठाचं द्रावण फवारलं तर परागीभवन किंवा नारळाचं सेटिंग आहे फळधारण्यामध्ये थोडीशी मदत होऊ शकते, वाढ होते. पण जमिनीमध्ये मीठ घातलं तर फायद्यापेक्षा तोटाच जास्त आहे. का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मिठामध्ये कुठलाच जीवजंतू जिवंत राहत नाही. आपण बरेचसे पदार्थ टिकवायला मीठ वापरतो. याचं कारण काय, तर कुठलाही बॅक्टेरिया, कुठलाही व्हायरस, कुठलेही फंगस त्याच्यामध्ये जिवंत राहू शकत नाही. जर मीठ आपण नारळाच्या आळ्यामध्ये वापरलं तर नारळाच्या आळ्यामध्ये मातीमध्ये असणारे कोट्यवधी जीवजंतू काही क्षणामध्ये मारले जातात आणि पूर्णपणे ती जमीन निर्जीव होऊन जाईल. दुसरी गोष्ट की जमिनीमध्ये असंख्य गांडूळ असतात आणि गांडूळ जर मिठाच्या संपर्कात आला किंवा मीठ जर गांडूळाच्या त्वचेवर पडलं तर काही क्षणामध्ये गांडूळ सुद्धा मरतं. त्यामुळे इथं खूप मोठा तोटा होतो. आणि आणखी काही भारी जमिनीमध्ये जर तुम्ही मीठ वापरलं तर तिथं क्षाराचं प्रमाण वाढतं आणि तिथं मग पूर्णपणे जमिनीमधली सर्व यंत्रणा बिघडते आणि नारळाचं झाड अन्न आणि पाणी व्यवस्थितरित्या शोषण करू शकत नाही. त्यामुळं नारळाच्या झाडाला मीठ वापरण्याच्या नादाला लागू नये.